बघायचा नाही तर आपल्याला वेगळा प्राणी भेटला आहे. पिंजऱ्यामध्ये ठेवला आहे. त्याला हिरवी हिरवी पानं फुटलेत. तेच ते झाडं आहेत, जंगली झाडं. आतमध्ये काय नाही, कसं एरिया बंद आहे. मे बी इथं काही वर्षापूर्वी घुबड आधी मोर वगैरे होते इथे. त्यांनी आता हे इथून हलवलेत ते. आता हे सगळं असंच पडीक पडलंय. सर्पोदन जसं पहिलं होतं तसं आता राहिलेलं नाही. सगळं ते वाळून गेलंय. आता रडायला लागली. आणि यांच्या नाश्त्यावर सर्पोदन राहायचं आहे. आता यांची चांगली जिरलेली आहे, यांना चालवत नाही आता. एवढा अर्ध्या सर्पोदनमध्ये ते सगळं दमलेत. आणि असं वाटलं घरी कधी जातोय. हेच ती बाई म्हणजे अर्ध्या ह्याच्यातच दमली. बघा बघा बघा, हेच ते जी म्हणतो सर्पोदन राहायचंय, पण दमले आता सगळे. गेल्याचा भूमीला गेलो होतो आम्ही. भूमी चढत होती, मला नाही चालायचं, मला कळव घ्या असं तसं. आता हा नमुना आला आमच्या बरोबर. तो चालायला नको बोलतोय. कसं यायला कुठं फिरायला घेऊन जायचं. घरात तर तसं असं असतं, मला इकडे फिरवा आणि तिकडे फिरवा. फिरायचं नाव आहे ते दोन असतं. काय ते बोलबोचून लागतं हे लोक. काय म्हणतो तिला घेऊन काय फिरून, त्या दोघीला घेऊन मी फिरतोय ना. बस झालं, अजून काय फिरायचं आहे का नाही. काय सांगा तुम्ही, उचलून काय घ्यायचंय तुमच्या दोघींना? असं काळजात ठेवलंय, काळजात काय काय उचलून काय घ्यायचं? सांगा ना, घ्यायचं तुम्ही सांगा, बोला तुम्ही काय उचलून घ्यायची गरज आहे? काळजात तुम्हाला ठेवलंय मी. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. भरपूर अशी गर्दी संडे असल्यामुळं लांब पर्यंत मला गर्दी दिसेल. बाकी ऑल डेज एवढी गर्दी नसते जेवढी आज दिसते. त्यांचा नाश्ता झाला बिस्किट खाऊन, पण आपल्याला बिस्किट राहायची नाही. आता बघा हळूहळू एक बिस्किट खात पूर्ण आता बिस्किट थोडं संपलं. बिस्किट खातो काही. जवळजवळ 5 मिनिटापासून आपण बसलोय. तर माझ्या डाव्या साईडला ह्या साईडला जे आहे ना, त्या अर्ध सरपूर जाणे तिथं साफ वगैरे. आणि ह्या साईडला वाघ वगैरे ठेवले. डाव्या साईडला जे साफ वगैरे बघून येत आहे, तर गोल फिरून एवढे दमलेत की त्यांच्या चेहऱ्यावरती असं की ह्या साईडला वाघ वगैरे बघायचं काही उलट दिसत नाही. सगळं असे मिंगेटवाने चालले सगळे. कोणाच्याच तोंडावरती असं उल्हास नाही किंवा आज आणि काय बघायचं आलं तर काय. आमचं तर बिलकुल नाही, काहीच नाही. आई घर से कचरा गाड़ी आई घर से कचरा लिरिक्स मध्ये थोडं चेंजेस आहे. गाडी वाला आया घर से कचरा निकाल. असे त्या गाण्याच्या लिरिक्स होत्या. आणि येणारा जाणारा बाय बाय करते. तर बाय 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 गाईज. कर जेव आम्ही एवढं म्हणतावर नाही. आपण सांगतो मुद्दाम नाही करत. अशी आगाव पोरगी झाली आहे. आपण सांगाल तेव्हा ती करणार नाही. ते मनाने काम करते. जे आपण म्हणून नको करू ते करत, म्हणजे कर म्हणून ते करणारच नाही. या बसा बोलवा लागेल ते बसायला. 2 hours later. दोघींना जोश आलाय. दोघींचा आता आवाज वाढलेला आहे. 2 डझन केळी आणि 4-5 बिस्किटचे पुढे खाऊ. ते बघू शकता यांचा जोश. चालत आम्ही जवळजवळ कात्रजलाच पोचलोय. फक्त भिंत ओलांडले की आलं कात्रज चौक, तिथनं परत घरी. आता आपण बघायला चालू आहे वाघ. तो इकडे आहे पुढे, बघू शकता. अस्वल भरपूर मोठं आहे ते. गोड तिथे फिरायला लागलं ते इकडे. दुसरा वाला होतं तिथे. हो का, दोन्ही आता एकत्र होते. इथं मस्त असतं. दोन्ही साईडला झाडं, दोन्ही साईडला झाडं लावल्यात बांबूची. पॅकेट वरती खाली पण.
हाय बारासिंगला. इथं सांबार आहे आणि पलीकडे इडली बसली आहे. काय दिसला तुम्हाला सांबार आणि इडली. इकडे बघू शकता, इकडे अजून सांबार थांबलेले आहेत. सांबार, उडीद वडे, इडली, डोसा, स्पंज डोसा सगळं इकडे थांबलेलं आहे. हे बघा. बसला थांबवताना आमचा ट्रॅफिक हवालदार स्टॉप करते. स्टॉप पण बस आम्हाला सोडून लांब तिकडापर्यंत गेली. असं असतंय काहीच. काय सांगायचं तुम्हाला आता. आणि आता आपल्याला बघायचं चाललं आपण रानगावा, जो आपण एकदा महाबळेश्वरमध्ये बघितला होता. सांगता गेली ती महाबळेश्वरला विचारत होते काही. महाबळेश्वरला कधी गेलते? नाही कधी गेलती हा प्रश्न मोठा आहे. तो आम्ही 22मध्ये गेलती, पण ते आम्ही रिव्हील नाही करणार कधी गेलतो आम्ही ते. तर महाबळेश्वरमध्ये आम्ही जेव्हा बघितला होता रानगावा, तोच आपण इथं बघायला चाललो. दाखवतो मला बघा. काहीच पहिली बाईक आहे जिला डेट्स माहीत नाही की कुठल्या डेट्सला पुढं आपण फिरायला गेलतो किंवा काय. त्याऐवजी जर मी चुकीची डेट सांगितली असते आज ह्या पिंजऱ्यांमध्ये तुम्हाला मी दिसलो असतो. बाई बता त्याचं प्रकार नाही का? हा गाईजला काय नाही करायचं. गाईच हा मस्त चालला फार मग थांबतो. गाई इथं बघू शकता काय वीट आहे. दाखवत तुम्हाला समोर दिसतात. गाईत बघू शकता तुम्ही काळे वीट सगळे. हेच काळे वीट म्हणजे सलमान खानने मारलं होतं. आता इकडं आपण ठेवलं आहे. अजून बसले इथं बघू शकता. मस्त पोज देऊन बसले सगळं इथं. तेव्हा काही नाही मराठी अवतारच बोलतात. झाडच्या मागे गेलाय तो. बायटिंग फोर्स सगळ्यात जास्त असते. एकच मध्ये दिसतोय, दुसरं नाही आहे. इकडे येत आहे थांब. त्यापेक्षा आता प्राणी संग्रहालयात चेंजेस भरपूर झालेत आणि नवीन प्राणी पण आलेत. जसं की हायना आला आहे, तर त्याने एक लांडगा आणून ठेवला आहे, वुल्फ, भेडिया. कब हो गया ये? कब हुआ कब? छोटा आहे अजून, एवढा काय मोठा नाही आहे. परत आपला वाघ आणि बिबट्या वगैरे बघायचं राहिलं आहे, हत्ती वगैरे. पुढे जाऊन ते बघत आपण. हा काहीच बघू शकता तुम्ही. हा कोल्हा हे काय समोर आहे, समोर थांबला. जसं आपला चाललाय तिकडे. रात्रीच्या 12 वाजता त्याचा भेडिया बांधणार आहे, जसं भेडिया पिक्चरमध्ये दाखवला आहे. बघू शकता तुम्ही. हा जो प्राणी हा ग्रुपमध्ये राहतो. हे काहीच बघू शकता, इंडियन वुल्फ. झाडाच्या पलीकडे मला दिसत असेल. बघू शकता की त्यांनी सिंह पण आणला ह्यावेळेस. खूप मोठा सिंह तुम्हाला दाखवतो मी.
माझ्या समोरच आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. फर्स्ट टाइम सिंह एवढा समोरून बघतोय मी जवळून. पलीकडे येतो मला दाखवतो 1 मिनिट. हाय सिंह. मेलच आहे इथे. म्हणलं का दिसत नाही कुठे इथे. त्या दगडाच्या माग गेलाय. झाडाखाली बसला तुम्ही बघू शकता. समोरच आहे. भरपूर मोठाच आहे. शेर है क्योंकि ये खुद को शेर समझता झाडाखाली सारण करत बसताय का. इथं हत्ती पण आहे बघू शकता तुम्ही. हत्ती त्याचे केअरटेकर आहेत तिथे. मला दाखवतो मी कॅमेऱ्यामध्ये. बघा 2 हत्ती आहेत. त्यांचे फिडिंग चालू जातं. भरपूर मोठे आहेत आणि भरपूर वर्षानंतर ना आता बागेमध्ये हत्ती आलेत. पहिला एक होता तो सुरुवातीलाच इंटरेस्ट इथे ठेवला होता त्यांनी. असं म्हणजे 2 ठेवले त्यांनी हत्ती. तर मे बी ते राईस भरवत आहेत. बघू शकता तुम्ही. पता नाही हत्ती त्याचे केअरटेकर ते त्याला भरवत आहेत. बागेतला अर्ध्याच्या वरती येतात आपण पार केला आहे. 1-2-3 प्राणी राहिलेत. वाघ आणि बिबट्या. पुढे जाऊन जातो आता बघूत त्यांना. तुम्ही रानगावा. हा आहे रानगावा. इथे बघू शकता माझ्या मागे वाघ आहे. टायगर दाखवतो तुम्हाला मी. बाबू ये देखो वो देखो टाइगर. बाबू देखो भाई टाइगर. टाइगर देखो टाइगर आया बाबू. टाइगर देखो टाइगर. वो देखो टाइगर. हे काय इथं बघू शकता. इथं आहे बंगाल टायगर. दाखवतो तुम्हाला मी आता. आपण जो बघितला तो व्हाईट टायगर होता. इथं आहे बंगाल टायगर. तो इकडे बसलाय. बघा एकदम जवळ दाखवतो तुम्हाला मी. इथं बसला आहे. आहे बंगाल टायगर. मस्त असं तो पोज देऊन बसलाय. बघू शकता तुम्ही समोर. मला झूम करून दाखवतो तुम्हाला. मस्त वेगळी पोज दिली बसलाय तिथे. आता पुढे आपण बघतोय बिबट्या. त्याने अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय. तुम्हाला दाखवतो आता बिबट्या. तर वरती चढलाय तो. ठीक है ऊपर चढ़ते ना करके जाली लगा. वरती जाऊन बसला. दुसरा पण वरती गेला आता. त्याने वन्य विभागाच्या नाकी 9 केलेत. जिकडे तुम्ही बघत आहात जिकडे तिकडे एकच खबर आहे. इकडं बिबट्या दिसला तिकडे बिबट्या दिसल्या. हाच तो बिबट्या जो आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवलाय. अरे बस कर रुलाएगा क्या. सगळे लोक आपापल्या घरी चाललेत. आपला पण टाईम झाला आता घरी जायचा. आता थोड्याच वेळात पार्क बंद होणार आहे. 6 वाजता बंद होतं. ते पार्कमध्ये येतीलच सगळ्यांना बाहेर पटवायला. आमचं गँग तर कधीच बाहेर पोचली आहे. मी एकटाच राहिलो आतमध्ये. आणि काहीच तुम्हाला आता दाखवतो मी इंडियन जायंट स्क्वेरल.
सीट आपल्या समोर आली आहे. खारुताईसारखी दिसते. खारुताईच्याच त्या गाठीने बोलता येईल. आत्तापर्यंत उड्या मारतो आता शांत बसली. ती पण कॅमेराशी आहे. मी कॅमेरा बघून शांत बसते आता. मग अशी उड्या मारत होती. जायला पेडकॅट आपल्या घरगुती मांजरा एवढीच आहे. परत तिकडे गायब झाली. त्या साईडला आली. ऐकू शकता लायन जो आहे तो रोड करायला लागला आहे. आवाज येतो इथपर्यंत. जवळजवळ माझ्यापासून 1 किलोमीटर असेल. आणि इथपर्यंत त्याचा रोडचा आवाज येतो आहे. फायनली आपण पोहोचलो आहे एक्झिट गेटपाशी. हा सगळं बघून झालं आपलं. आता आपण जाऊयात बाहेर. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है. हाँ ये कर लो पहले.